नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही रोज चहा पीत असताल, पण तो जर साखरेचा आहे की गुळाचा, ओके. आता या दोन्हीत फरक काय आहे? गुळाचा चहा का पिला पाहिजे? ओके. आज मी तुम्हाला सांगणार आहे बेसिकली गुळाचा चहा पिल्यावर शरीरात जादू काय होते नेमकी आणि का डॉक्टरसुद्धा तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्हाला जर चहाचं ॲडिक्शनच आहे, तर डॉक्टर पण तुम्हाला सजेस्ट करतात की गुळाचा चहा रिकमेंड करतात तुम्हाला बेसिकली. प्यायचा आहे तर तुम्ही हा प्या गुळाचा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की गुळाचा चहा का पिला पाहिजे. ओके. सो सगळ्यात पहिलं म्हणजे पहिला पॉईंट आहे की शरीराला त्वरित ऊर्जा देतो. म्हणजेच काय, आपण रोज साखरेचा चहा पितो राईट, पण साखर ही केमिकल प्रोसेसमधून बनते. बेसिकली ही नॅचरल प्रोसेस नाही आहे. ओके. ही आहे केमिकल प्रोसेस. ओके. ही पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात नॉर्मल गोष्ट ही. ओके. आणि गूळ कसं आहे, गूळ नैसर्गिक आहे, ऊसापासून बनतो, त्यात मिनरल्स असतात. म्हणजे गुळाचा चहा नॅचरल प्लस हेल्दी कॉम्बो आहे तुमच्यासाठी. जास्त करून जे जॉबवर जातात त्यांना सुरुवातीला वेगळं वाटेल चहा पिताना, पण बरोबर चहा आहे हा. तुम्ही गुळाचा चहा प्यायला सुरुवात करा. जर तुम्हाला ॲडिक्शन आहे तर तुम्ही गुळाचा चहा प्या सकाळी. ओके. नंतर काय फायदा, पचनशक्ती तुमची सुधारतो. ओके. सो जबरदस्त फायदा आहे याचा की लाईक सकाळी उठल्यावर थकवा वाटतो तुम्हाला, जर कामाला मन लागत नाही तर गुळाचा चहा प्या तुम्ही. गूळ शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो आणि तुमचा दिवस फ्रेश सुरू होतो. तुम्ही जॉबला चालला, साखरेचा चहा टाळा आणि गुळाचा चहा प्यायला सुरुवात करा. ओके. नंतर आहे पचन सुधारते तुमचं, पचनशक्ती. खाल्ल्यावर जसं की गॅस, पॅटीस खाल्ले तुम्ही बाहेर, काय खाल्ले, वडापाव खाल्ले, पोट जड झाले, ॲसिडिटी झाली, तर गुळाचा चहा तुमच्यासाठी लाईक बेस्ट फ्रेंडसारखा आहे. तो डायजेशन सुधारतो तुमचं आणि पोट साफ करून देतो तुम्हाला, पोट साफ ठेवतो तुमचं. नंतर आहे रक्त शुद्ध करतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आता कसं, लाईक आजकाल प्रदूषण, जंक फूड, स्ट्रेस, डिप्रेशन यामुळे शरीरात काय होती, घाण जमा होती खूपच. सो गूळ काय करते, ही घाण बाहेर काढतो. म्हणजे ब्लड तुमचं क्लीन राहते गुळामुळं आणि त्वचा तुमची ग्लो करायला लागते. ओके. नंतर आहे सर्दी खोकल्यावर पण हे उपयोगी आहे. ओके. सो सर्दी झाली आहे, लाईक घसा दुखतो आहे, एक काम करा तुम्ही मस्तपैकी, गूळ प्लस चहा प्लस आलं, औषधच तुमचं तयार होईल. ओके. सो बेसिकली हे कॉम्बिनेशन नैसर्गिक मेडिसिन आहे. गुळाचा चहा प्यायला तुम्ही आता सुरुवात करा. साखर टाकायची नाही काहीच, गूळ टाकायचं फक्त. ओके. गुळातला चहा प्यायचा. इतके सारे फायदे आहेत ना, ते साखरेच्या चहाने तुम्हाला मिळणारच नाही आहेत. कारण साखरेचा चहा केमिकलपासून बनलेला असतो. ओके. आणि महिलांसाठी हा खास आहे. ओके. सो महिलांना हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुळामध्ये असतं आयरॉन. ओके. गुळामध्ये असतं आयरन. ओके. जे हिमोग्लोबिन वाढवायला तुम्हाला मदत करतं. म्हणजे कमजोरी कमी आणि शरीर तुमचं मजबूत तंदुरुस्त राहतं. ओके. नंतर आहे वजन नियंत्रणात मदत. ओके. सो बेसिकली तुम्ही जर डाएट करताय, वजन कमी करायचं आहे तुम्हाला, रोज सकाळी पळताय तुम्ही, चालताय, तर साखरेऐवजी फक्त गुळाचा चहा प्या तुम्ही. गूळ वापरा. त्यामुळे काय होतं, क्रेविंग तुमची कमी होते आणि वजन कंट्रोलमध्ये राहायला खूप मदत होते. नंतर आहे मन प्रसन्न ठेवतो. हे पण पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि हे खरंच आहे. ओके. स्ट्रेस कमी होतो तुमचा. गूळ काय करतो, तुमचा मूड इम्प्रूव्ह करतो. ओके. चहा पिल्यावर मन तुमचं फ्रेश होतं गुळाचा चहा पिला की, आणि टेन्शन तुमचं कमी होतं. एकदा ट्राय करून बघा फक्त तुम्ही 4-5 दिवस गुळाचा चहा पिऊन. ओके. सो महत्त्वाची सूचना एवढी सांगाल तुम्हाला की जास्त गूळ तुम्ही वापरू नका. गुळाचा चहा प्यायचा आहे म्हणल्यावर 4 टाईम दिवसातनं नको, 2 टाईम बास झाले. दिवसाला 1-2 कप पुरेसे आहेत. आणि डायबिटीज असेल तर तुम्ही आधी डॉक्टरना विचारा, त्यांच्याकडून सजेशन घ्या, मगच नंतर हे चालू करा. ओके. सो सिक्रेट टिप्स सांगायची झाली तर, जर तुम्ही गुळाच्या चहात थोडंसं आलं प्लस वेलची घातली ना, तर फायदा तुम्हाला डबल मिळेल. ओके. मस्तपैकी लागेल तुम्हाला. ओके. तर मित्रांनो, आजपासून साखरेला बाय बाय करा आणि गुळाच्या चहाला हॅलो करा, गुड मॉर्निंग करा. जर हा व्हिडिओ माझा उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. माझं बडी नावाचं चॅनल आहे. ओके. अशाच आरोग्यदायी माहिती मी कधी कधी व्हिडिओमार्फत तुम्हाला देईल. ओके. थँक्यू.